टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। भास्करराव जाधव यांच्या तुरंबगाव गावातला जो शिमगोत्सव आहे, हा शिमगोत्सव विशेष लक्षवेधी असतो आणि प्रत्येक कोकणी माणसाची पावलं जी आहेत, ही पावलं शिमगोत्सवामध्ये गावाकडे वळत असतात आणि असाच शिमगोत्सव आहे। हा शिमगोत्सव भास्कररावांचा असतो आणि यामुळे भास्करराव जाधव दरवेळेला या शिमगोत्सवामध्ये मोठ्या उत्साहामध्ये इथे येत असतात आणि आपण पाहू शकतो ही सगळी दृश्य आहेत। मी भास्कर जाधव यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। सर, शिमगोत्सवाला दरवर्षी पावलं चाकरमान्यांची वळतात, आपण येता दरवर्षी न चुकताना। असं आहे की कोकणामध्ये शिमगोत्सव आणि गणपती उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आणि माझ्या तुरंबगाव गावामध्ये आमच्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणे गावागावामध्ये ही ग्रामदैवताची पालखी आज शिमग्याच्या निमित्तानं नाचत असते, बाहेर फिरत असते आणि त्या पालखीकरता मी आयुष्यातली जवळजवळ आज 63 वर्षापेक्षा जास्त पालखी नाचवण्याचं काम हे 63 वर्षापेक्षा जास्त मी करतोय। त्याचप्रमाणे नवरात्राच्या उत्सवामध्ये सुद्धा जवळजवळ 63 वर्ष मी धोतर पगडी शेला बांधून गणवेशामध्ये नाचण्याचं काम करतो। मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी या दोन सणांना मी घरी आल्याशिवाय आणि गणपती उत्सवाला कधी राहत नाही आणि म्हणून सालाबाद प्रमाणे याही वर्षी मी माझ्या ग्रामदैवत शारदा देवीची पालखी नाचवण्याकरता गावामध्ये आलेलो आहे। जरी पायाला इजा झाली होती, आता वय पाहता सुद्धा आपण तेवढाच उत्साहानं नाचताना दिसता। खरं तर वयाचा थोडा परिणाम होतोच, कारण ही पालखी खूप जड असते आणि ती खांद्यावर, हे आमचे अध्यक्ष, आणि ती पालखी खांद्यावर घेऊन नाचवणं त्याच्यामध्ये स्टेप या बरोबर याव्या लागतात, पावलं बरोबर यावी लागतात। ढोल आणि वाजंत्री याच्या तालावरती पावलं जुळली नाही तर खांद्यावरची जड पालखी ही घेऊन नाचणं खूप अवघड असतं। कधी कधी ती पालखी खांद्यावरून पडण्याचा धोका असतो, त्यामुळं ही पालखी नाचवण्याचं एक कौशल्य असतं आणि लहानपणापासून ते आम्ही नाचवत असल्यामुळं आम्ही ती पालखी लिलया नाचवत असतो। इथला प्रथा आहे, परंपरा आहे, सगळे ओम जेव्हा पेटला त्यावेळेस लोक नाचत होती, आजूबाजूला फिरत होती। आमच्या गावची परंपरा ही इतर गावाप्रमाणेच आहे। देवाचे 4 प्रमुख मानकरी आहेत, त्याच्यामधले गावचे मूळ जे पुरुष आहेत ते पंडित मंडळी आहे, त्यांचे मान आहेत, गावच्या गावकऱ्याचा मान आहे, गावच्या गुरुवांचा मान आहे आणि त्याप्रमाणे सरसकट गावातल्या प्रत्येक ग्रामस्थाच्या घरी पालखी नेण्याची पद्धत या गावामध्ये आहे। पण राजकीय विचारतो, महायुतीची सत्ता आल्यानंतर राज्यात कुठला रंग अधिक गडद वाटतोय? असं आहे की महायुतीची सत्ता आल्यानंतर कुठला रंग गडद वाटतोय यापेक्षा तुम्ही इथंच बघितलं, सगळे लोक आपली जात पात, आपला लहानपणे मोठेपणा, आपलं पद विसरून ह्या देवीच्या दरबारामध्ये तल्लीन होऊन नाचतायत, एकरूप होऊन नाचतायत। सगळे आम्ही देवीचे भक्त म्हणून या ठिकाणी नाचतोय, आमच्या पदांचा बडेजाव इथं नाही आणि म्हणून देशामध्ये राज्यामध्ये सुद्धा हेच वातावरण असावं। सगळे आपण एक आहोत, आपण या भारत मातेची लेकरं आहोत, आपण या महाराष्ट्राचे सुपूत आहोत। या विचारानं आपण सर्वांनी एकरूपपणे वागलं पाहिजे, परंतु दुर्दैवानं सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये हे पाहायला मिळत नाहीये। आताच आपण बघितलं, वेगवेगळ्या जाती धर्माचे रंग या ठिकाणी दाखवण्याचा जो प्रकार होतोय, हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीनं हे काही चांगलं असं नाही, तर ही धोक्याची घंटा आहे। याला वेळीच राज्यकर्त्यांनी आवर घालायला पाहिजे असं माझं मत आहे। फडणवीस आणि अजितदादांना कोणता रंग लावाल? नाही, मी त्यांना कोणताही रंग लावू इच्छित नाही। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची शपथ घेऊन त्यांनी हे राज्य चालवण्याकरता सर्व जाती धर्माच्या लोकांना समान न्याय देईन ही शपथ घेतलेली आहे। त्या शपथेचा त्यांना विसर पडता कामा नये, एवढाच मी त्यांना रंग लावू इच्छितो। मवियाचा कोणता रंग झालाय? मवियाचा रंग कोणता झाला राज्यात सध्या? मविया हा पुरोगामी विचारांचाच मवियाचा रंग आहे। पुरोगामी विचारांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा सन्मान करणं, सगळ्यांच्या सणासमोरांचा आदर करणं ही आमची विचारधारा आहे आणि म्हणून मवियाला कोणता रंग आहे यापेक्षा राज्यकर्त्यांनी आपला रंग हा सर्वांना बरोबर घेऊन, ज्या पद्धतीनं आता रंगपंचमीमध्ये अनेक रंग एकत्र येऊन त्या रंगाचं एक इंद्रधनुष्य तयार होतं, तशा पद्धतीनं सगळ्या लोकांना बरोबर घेऊन
विकासाचं इंद्रधनुष्य, एकीचं इंद्रधनुष्य, समानतेचं इंद्रधनुष्य आणि कायदा सुव्यवस्था आणि महिलांची इज्जत आणि इब्रत राखण्याचं इंद्रधनुष्य राज्यकर्त्यांनी तयार करावा, हा एवढंच मी त्यांना सांगेन. विरोधी पक्षनेता अत्यंत महत्त्वाची भूमिका असते, बसला पाहिजे. काय राजकीय पेच निर्माण होईल असं वाटतंय? अजूनही मी आशावादी आहे आणि माझ्या ग्रामदैवत शारदा देवीवर माझी पूर्ण श्रद्धा आणि विश्वास आहे. मला विरोधी पक्षनेतेपद मिळेल. अधिवेशन संपण्याच्या पूर्वी 2 दिवस ते नक्की मिळेल, हा मला आतला आवाज सांगतोय. लोकशाहीवरचा विश्वास सांगतोय. संसदीय कार्यप्रणाली शाबूत ठेवण्याचा जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे आणि ती ते जबाबदारी पार पाडतील असा आजही मला ठाम विश्वास आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.